घेतलेला अभंग भगवंत परमात्म्याचे अत्यंत लाडके भक्त ज्ञानोत्तर प्रेमलक्षण आनंद सागरामध्ये अविरतपणे विहार करणारे शिरोमणी नामदेव आहे. यांचे चिरंजीव नारायण महाराज यांचा चार चरणाचा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा पाठाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा विश्व माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा सद्गुरु वामन बाबा सद्गुरु सावराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा दिंडी महोत्सव आणि या दिंडीमध्ये तुम्ही चालत श्री क्षेत्र शनीश्वर संस्थान ब्राह्मण करवले ते आळंदी देवाची ही पायवारी तुम्ही करा. आता तुम्ही आळंदी मध्ये आलेले आहे आणि आळंदी मध्ये असताना माऊलीचा समाधी सोहळा झाले. आता एक दिवस उद्या त्रयोदशीच्या समाधी सोहळा आहे आणि तुम्ही सर्वांनी मला सेवा करण्याची संधी, सेवा करण्याचा मान प्राप्त करून द्यायला मला तुमचे सर्वांचे धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी जे कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे ते आमचे हरिभक्त परायण गुरुस्थानी असणारे आमचे बबन बाबा हे सुद्धा इथे कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्यांना सुद्धा दंडवत घालतो. अभंग सेवेकरता घेतलेला आहे ते नामदेवराय. नामदेवरायांचे चिरंजीव नारायण महाराज यांचा चार चरणाचा तुमच्या सर्वांच्या परिचयाचा पाठाचा अभंग आहे. या अभंगात संत नारायण महाराज ज्ञानोबाचा महिमा वर्णन करतात. काय म्हणतात की ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, की ज्ञानदेव असं चिंतन केल्याने माझी माया समूळ विलयाला गेली, समूळ नष्ट झाली. अशा संतांचा महिमा मी काय वर्णन करू की ज्यांनी जड गुणांचा उद्धार केला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, निर्जीव भिंत चालवली. असे असणारे ज्ञानोबा त्यांना मी नमन करतो. म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. विठ्ठल विठ्ठल. ठिकाणी तुम्ही मायबापांनी मला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. वास्तविक फक्त तुमच्या समोर सेवा करण्याचा माझा काही तेवढा अधिकार नाही, पण माऊली म्हणतात सेवेके सांगितलेले काम ते होतं पण काम नाही. म्हणून तुम्ही मला आज्ञा केली आणि तुमच्या आज्ञेमुळे मी आज इथे उभा आहे. वास्तविक फक्त तुमच्या समोर सेवा करण्याचा माझा काही तेवढा अधिकार नाही. आज जे तुम्हाला सांगणार आहे ते नर्मदा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची गुरुवर्य संतोष महाराज पवार बाबांच्या मुखातून जे श्रवण केलं तेच तुमच्याबरोबर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. नारा महाराजाचा आहे. नारा महाराज म्हणतात हा अभंग नामदेवरायचा आहे, नामदेवराय म्हणतात हा अभंग नारा महाराजांचा आहे. आता झालं काय, वाळवंटामध्ये सभा भरली संतांची आणि संतांची सभा काही आपल्यावानी नव्हती. काय चाललं, पेरलं का घरचं. काही बाया वारीत येतात पण त्यांचं लक्ष कुलपाकडे असतं. कधी भजन करायचं सोडून देतात आणि आपापल्या गावाकडल्या गोष्टी काढतात. ती संतांची चर्चा होती. संतांची चर्चा चालू झाली. चर्चेचा विषय होता की अरे त्या वाल्या कोळ्यानं इतकं पाप केलं तरी त्याने 100 कोटी श्लोकामध्ये रामायण दिलं, पण आपल्या विठ्ठलाचं कोणी गुणगान गायलं नाही. अशी चर्चा नामदेवरायांच्या कानावर पडली. नामदेवरायांना खंत वाटली. अरे लहानपणीपासून आपण या भगवंत परमात्म्याच्या जवळ आहे, पण तरी या भगवंताचा आपण काही गुणगान गायला नाही. नामदेवराय पळतच गेले भगवंताच्या दारात, भगवंताच्या गाभाऱ्यात गेले. भगवंताच्या मूर्तीसमोर बरोबर नामदेवराय म्हणतात देवा आता मी तुझे 100 कोटी अभंग लिहिणार. नामदेवरायनं असं म्हणलं क्षणात देव प्रगट झाला. नामदेवा अरे काय केलं तू. म्हणे देवा त्या वाल्याने इतकं पाप केलं, इतके ब्राह्मण मारले, 17 रांजण मारले. एक ब्राह्मण मारायचा मग रेडा खडा उचलायचा रांजणात टाकायचा. रांजण काही आपल्या रांजणामध्ये 2 अंड्याचा नव्हता. 2 बैल मोकळे खेळतील एवढा रांजण, एवढे 17 रांजण भरले. आणि त्या वाल्यानं 100 कोटी श्लोकामध्ये रामायण लिहिलं. बरं रामायण लिहिलं नाही तर रामाच्या आधी रामायण लिहिलं. केले रामायण रामाधी, रामाच्या आधी रामायण लिहिलं. पण तसं भगवंताला वागावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. तसं भगवंताला वागावं लागलं. पण भगवंत नामदेवरायांना म्हणतात नामदेवरा अरे त्यावेळेस
माणसाचं आयुष्य जास्त होतं. काही काही वर्षानंतर माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्ष होतं. त्यावरला शून्य कमी झाला, 10,000 वर्ष आलं. मग त्याच्यावर शून्य कमी झाला, 1,000 वर्ष आलं. आता त्याच्यावर शून्य कमी झाला, 100 वर्ष माणसाचं आयुष्य आहे. इतक्या कमी वयात एवढे अभंगलीन होणार नाही म्हणे देवा. आता प्रतिज्ञा केली. देव चिंतित पडला. आता काय करायचं? मग देवाला विचार आला की सरस्वती मातेला जर आपण नामदेवाच्या जिभेवर बसायचं सांगितलं तर ही प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकते. भगवंताने सरस्वती मातेला आज्ञा केली की जा त्या नामदेवाच्या जिभेवर बस. आणि मग सरस्वती माता नामदेवाच्या जिभेवर बसली. आता तुम्ही एखादं घर बांधायचं ठरवलं, मग तुम्हीच रेती आणायची, तुम्हीच विटा आणायच्या असं आहे का? नाही. तुमचे भाऊ, तुमचे घरातले सर्व तुम्हाला मदत करतील. तसेच नामदेवरायचे सुद्धा मदत करू लागले. नामदेवरायचे 4 चिरंजीव अभंग लिहिण्याकरता बसले. अभंग लिहायला सुरुवात झाली. असे अभंग तयार झाले आणि त्यातला आज अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. आपण आपल्या सेवेकडे वळू. संत या भूतालावर येतात, आपल्या हाती काही ना काही कार्य घेऊन येतात. तसेच ज्ञानोबाई आले. ज्ञानोबाईंनी आपल्या हाती काही ना काही कार्य घेऊन आले आणि आपल्या 22व्या वर्षी सर्व अवतरण कार्य संपून स्वानंद लोटवा अशी ज्ञानोबाईंना झाली. ज्ञानोबाई पंढरपूरला गेले. देवा मला तुझ्या चरणाशी समाधी घ्यायची. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी समाधान तूच होशी, पण हे समाधी तुझपाशी घे देवा. देवा तुझ्या चरणाशी मला समाधी घ्यायची. पण देव म्हणू लागले ज्ञानोबाई अहो तुमचा समाधी स्थान निश्चित केलेला आहे. ते अलंकापुरी येथे आहे. तुम्ही तेथे 108 वेळा समाधी घेतलेला आहे. अष्टोत्तर ते वेळा समाधी निश्चळ पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली. तुम्ही तेथे 108 वेळा समाधी घेतलेली आहे. मग देवा सर्व समाधीचं नियोजन तुम्हीच केलं पाहिजे. ज्ञानोबाई निश्चित राहा, समाधीचं नियोजन मीच करणार. मग देवा समाधीची काळवेळ कार्तिकी शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरशी. कार्तिकी शुद्ध एकादशी झाल्यानंतर वद्य पक्षामध्ये तुमचा समाधी सोहळा संपन्न होईल. सांगितल्याप्रमाणे देवाने सर्व नियोजन केलं. सर्व संकाधिक महंत ऋषीमुनी यांना प्राचार्य केलं. संकाधिकांचा मंत्र घोष चालू आहे. संकाधिके मंत्र घोष येथे केला 5 दिवस. संकाधिकांचा मंत्र घोष चालू 5 दिवस. द्वादशी दिवशी ज्ञानोबाई भगवंताकडे जातात. देवा आणि समाधीची काळवेळ. देव ज्ञानोबाईंना म्हणतात ज्ञानोबाई उद्या त्रयोदशीला तुमचा समाधी सोहळा संपन्न होईल.